DS Beats. To my beat, you. To my beat, stomp to my beat. My beat, I'm stomping in. ओके, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती बीटमार्क आणि सेक्युरिटी इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्हाला अशा पण मी थोडं लावून दिलेलं आहे. ओके, तर बघू शकता इंस्टाग्रामला आहे तर मित्रांनो खूपच ट्रेंडला चालू आहे आणि आपण ते अल्मशीमध्ये बनलं आहे. ओके, आणि या व्हिडिओला डिगी सपोर्ट द्या. मागच्या व्हिडिओला देखील डिग सपोर्ट दिलं आहे. ओके, आणि थोडा आजार देखील आहे तर देखील तो व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला मी परवा दिवशी ते सांगितलेले इंस्टाग्राममध्ये स्टोरी लावून तिथं जर अजून जॉईन केलं तर पटकन जाऊन जॉईन करा. ओके, आणि टेलिग्रामला देखील मी फोटो आहे ते सेंड करून ते सांगितलेलं आहे. ओके, आजार आहे 2-3 दिवस व्हिडिओ येणार नाहीत. ओके, आता तरी देखील मी ते व्हिडिओ आणलेला आहे. ओके, तर समजून घ्या. ओके, तर घसा थोडा बसलेला आहे. ओके, तर तेवढं समजून घ्या. ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे तुम्हाला लावून दिलेलं आहे 2-3. ओके, तर तुम्ही इथून पुढे काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्या मटेरियलचा फोल्डर अशा प्रकारे राहील. ओके, मटेरियलला पासवर्ड आहे, कुठेही पासवर्ड मिळून जाईल. ओके, तर सर्वात आधी मी जसं व्हिडिओ आहे तर मी माझा ॲड करून घेतो आणि सॉन्ग करून घेतो याला. ओके, सॉन्ग करून घेतल्यानंतर बघू शकता इथं आपण इथे हे करून घ्यायचं आहे, व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. टाकल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीट ऑटोमॅटिक दिसून लागतील. आता बीट खूप आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला बीट आहे ते ॲड करून घ्यायचं. बीटमध्ये फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी सर्व बीटमध्ये फोटो याच्या अशा प्रकारे ॲड करून घेत, तुम्ही देखील करून घ्या. ओके, तर मी फोटो अशा प्रकारे बीटनुसार मित्रांनो ॲड करून घेतलेले बघू शकता. प्रॉपर अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे. चेंजेस इफेक्ट देखील आहेत, एंडपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करून टाका आणि सबस्क्राईब देखील करून टाका. ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला इथे इफेक्ट अप्लाय करायचे. त्याआधी तुम्हाला इथे यायचं आहे, इथे पुढं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक मी PNG अशा प्रकारे तयार करून दिलं असेल, ती PNG तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. इथं वाढवून इथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता आपण सेट करून घेतलं आहे PNG. ओके, बाकी काही नाही एडिटिंग. ओके, तर अशा प्रकारे मी दिल्यानंतर काय करायचं, बॅग घ्यायचं आहे आणि आपलं सेक्युरिटी पॅक इम्पोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपले 4 बघू शकता इफेक्ट किती आहेत, 1 2 3 4 5 6 इफेक्ट आहेत, चेंजेस आहेत, एंडपर्यंत बघा. ओके, तर सर्वात आधी आता काय तुम्हाला करायचं आहे बघू शकता, 2 नंबरचा मित्रांनो जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा. इथं स्टाईल इफेक्ट आहे. ओके, आता इथून पुढे ते कम्प्लीट मित्रांनो एंडपर्यंत बघा, व्हिडिओ लगेच समजून जाईल. आता तुम्हाला बघू शकता इथं जो काय याचा बघू शकता इमेज आपण इथं हे करायचे 1 2 3 4 5. ओके, हा 5 इमेजेस तुम्हाला इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथं 5 इमेजला सर्वात आपण पेस्ट करून घेऊया. ओके, तर सिम्पलपणे इथं पेस्ट करून घेऊया आणि तुम्हाला फोटो अशा पर रोटेट वगैरे करून घ्यायचं आहे. ओके, प्रॉपर अशा प्रकारे. आणि 5 इफेक्टला आपण फोटो पेस्ट केल्यानंतर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, एकाळी ते बघू शकता ते एक फोटो सोडायचा, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर इथं तुम्हाला कलर अँड राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सॅच्युरेशन वायब्रन्सी पिरियड क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, आता तुम्हाला इथं सॅच्युरेशन मायनस करून घ्यायचं आहे आणि हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. एकाड हा पेस्ट करून घ्यायचा आहे इथं. ओके, तर आता एकाड मी पेस्ट करून घेतलेला आहे, ब्लॅक एंडवर दिसून जाईल. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, हा गट्टा सोडायचा आहे. ओके, पुढचं तुम्हाला इथं 5 इमेजेस हा सोडायचे आहेत. ओके, तर दुसरा इफेक्ट आहे पुढचं पुढचे किती इमेज आहे बघू शकता. तर त्याला आपण हा इफेक्ट इथं सर्वात स्टाईलची इफेक्ट कॉपी करून घेऊया. तुम्हाला कळालं असेल. ओके, तर इथं डेमोमध्ये तुम्ही बघू समजलं असाल. ओके, तर आपण आता कुठं हा पेस्ट केलेला आहे इथं. ओके, आता इथं या गट्ट्याला पेस्ट करायचं ना. ओके, तर इथं तुम्ही इथं ग्रुपच समजून घ्या हे. ओके, हा ग्रुपला ला पेस्ट करू नका, आता इथं पेस्ट करायचं आहे तुम्हाला. ओके, तर इथं मी पेस्ट करून घेतो सर्वात आधी अशा प्रकारे. स्टाईलची इफेक्ट कॉपी आपण करून घ्यायचं आहे, घेतलेलं नाही आपण. ओके, तर थोडं कन्फ्यूज होईल तुम्हाला. ओके, तर मी ते कॉपी करून घेतल्यानंतर बघू शकता, तर इथं मी पेस्ट करून घेतो. ओके, थोडं अशा पर झूम करून घेतो, याला पेस्ट करून घेतो पडापडा यायचे अशा प्रकारे. तर बघू शकता आपण पेस्ट करून आलेलं आहे. तुम्ही देखील अजून लाईक कमेंट केल्यानंतर पटकन जाऊन कमेंट करा.
ओके. रेग्युलर चॅनलवरती व्हिडिओ येत राहील. ओके. तर तो विषय वेगळाच व्हायला लागलेला आहे. ओके. तिथं आता मी पेस्ट इथं करून घेतलेलं आहे बघू शकता. म्हणजे अशा परी मागं पुढून येताना दिसेल. ओके. याला देखील मी इथं अशा परी पेस्ट केल्यानंतर याला देखील एक आहे ते मी एक्सपोजर वापरण्याची पेटीला देतो. ओके. तर ते मी देखील एक्सपोजर वापरण्याची पेटीला द्यायचं आहे सॅच्युरेशन. ओके. सॅच्युरेशन वापरण्याची पेटी द्यायचं आहे. ओके. मायनस केल्यानंतर याला एक आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. तर बघू शकता आपण आहे ते इथं करत आलेलं आहे. ओके. तर इथं लास्टपर्यंत तुम्ही अशा परी एक इथं करून घ्या. मी देखील करून घेतो. करून घेतल्यानंतर बिया घ्यायचं आहे. आता तुम्हाला 1 नंबरचा जो इफेक्ट आहे बघू शकता असं मागं जातील तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. ओके. सेम त्या प्रोसेसनं मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. तर तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे एक आहे ते तुम्ही इथे हे करा. ओके. इथं आता तुम्हाला इथे जास्त बीड दिसतील. इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके. तर मी इथे पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता पटापट आहे ते. तर एकदम फास्टपणे अशा प्रकारे मी पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता. ओके. ओके. तर बघू शकता पेस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपण याला सॅच्युरेशन इफेक्ट देऊया. ओके. तर अशा प्रकारे आपण याला इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून इथे सॅच्युरेशन देऊया आणि मायनस केल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करून घेऊया. ओके. कॉपी केल्यानंतर इथं आपण एक इथे पेस्ट करून घेऊया. ओके. केल्यानंतर आता बघू शकता स्टाईलची पेट देखील इथं डायरेक्ट आपण कॉपी करून घेऊया. ओके. केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आता इथं आपण केलेलं आहे इथं आपण आता पेस्ट करायचं आहे. ओके. तर तुम्हाला समजलं असेल डेमोमध्ये व्हिडिओ पहा पूर्ण लगेच समजून जाईल. ओके. इथं आता स्टाईलची पेट आपण इथं कॉपी पेस्ट करून इथं तुम्हाला आपल्याला स्टाईलची पेट ठेवायचं आणि वापरायची पेट काढून टाकायचं आहे. ओके. त्याच्यापरे ठेवायचं आहे. ओके. झाल्यानंतर काय करायचं आहे इथं वर तुम्ही करून घ्या. ओके. परतनं बॅग घ्यायचं आहे. बॅग आल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. आता पुन्हा ओपन केल्यानंतर इथं हा 2 इफेक्ट सोडले महत्त्वाचे झालेले आहेत. आता तुमच्या हिशोबाने काय इफेक्ट पेस्ट करायचे करून घ्या. ओके. आता हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा 3 नंबरचा. ओके. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला थोडं ऐकून घ्यायचं आहे. ओके. ओके. इथं 3 आपल्या इथं बीट आहे तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे. इथं पेस्ट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं आपण 3 फोटोला सर्वात आधी पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे. ओके. मधल्या फोटोला मित्रांनो तिथं तुम्हाला सॅच्युरेशन वापरायचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. ओके. म्हणजे आपला व्हिडिओ एकदम ॲटिट्यूड दिसून जाईल. इथं ॲड करून घ्यायचं आहे आपण. ओके. याला ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचं आहे. पुढं ऐकून घेऊया आपण. आता बघू शकता तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे. बरोबर किती बघू शकता 4.15 एक मोठा इमेज सोडायचा आहे. 3 इमेज तुम्हाला ते टोटल लागतील 3-4 इमेज. त्या 4 इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मी 4 इमेजला पेस्ट करून घेतो. सॉरी 3 इमेजेसला सर्वात आपण ऐकून घेऊ कॉम्बी कुठं म्हणतोय. ओके. 4 इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि याला देखील बघू शकता याला देखील आपण एकाडे इथे सॅच्युरेशन इफेक्ट द्यायचा आहे. ओके. तर बघू शकता ते मी इथं देतो. ओके. तर अशा पद्धत दिलेलं आहे. इथं हा कॉपी करतो आणि इथं आपण इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथं देखील आपण इथे आता आपण इथे वेगळा इफेक्ट आहे इथं आपण सर्वात आधी इथं तिन्ही पेज आपल्याला पेस्ट करून घेऊया. इथं आपण इफेक्ट आता इथे हे केलं त्याला तिन्ही फोटोला. ओके. तर इथे मी कॉपी करून घेतो. तर इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आपण इथं तुम्हाला 3 फोटो लागतील टोटल बघू शकता. इथं लास्टला इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं हा पहिला मोठा सोडायचा आहे. परत 3 इमेजने पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. तर मी पेस्ट करून घेतो अशा प्रकारे बघू शकता. पेस्ट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय लास्टून 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बघू शकता केल्यानंतर व्हिडिओ थोडा मोठा होत आहे काय अडचण नाही. ओके. व्हिडिओ जबरदस्त होणार आहे.
ओके, समजलं नसतं तर पटकन नवीन व्हिडिओ बघा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे 2 फोटो इथे तुम्हाला दिसतील, तिथे तुम्ही फोटो सोडले नसतील तर सोडून घ्या. ओके, तर बघू शकता इथं आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर त्याला देखील असं पेस्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट. आता बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे बघू शकता पेस्ट करून घ्यायचं आहे. मी इथे पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ओके, करून घेतल्यानंतर पुन्हा बॅग घ्या. पुन्हा बॅग आल्यानंतर पुन्हा ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे यातला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, 3 नंबरचा लास्टून. ओके, तर हा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता लास्टला आपले बीट आहेत, तर सगळ्यांना फोटोजने हा बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे तुम्हाला इथे बीट दिसून जातील. ओके, तर 20.12 इथून लास्टपर्यंत हा कडे गेलं बघू शकता हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर मी लास्टपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुम्हाला, आपला लास्टचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बघू शकता पुन्हा व्हिडिओमध्ये येऊन घ्यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी 1 नंबरच्या फोटोला इथे पेस्ट करून घेतो आणि हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, व्हिडिओ जर कंप्लीट एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.